टॉक टाइममध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण चर्चा करतोय कौटुंबिक हिंसाचार या विषयावर आणि आपण जाऊयात नाशिकच्या स्टुडिओमध्ये सुलभा शिरताटे तिथे आहेत, काउन्सिलर आहेत त्या। सुलभा मॅडम, तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा कुटुंबात ह्या सगळे अन्याय एखादी बाई सहन करते आहे तेव्हा या स्वरूपात जसं आपण म्हणतोय की ती अन्याय सहन करत राहते, पण यामध्ये आपल्याला कायमस्वरूपी बंदोबस्त असा कोणती तरतूद या कायद्यामध्ये आहे का? असं जर म्हणता येणार नाही की कायमस्वरूपी तरतूद आहे, कारण हा जो निर्णय असतो तो त्या स्त्रीचा असतो। जर कायमस्वरूपी तरतूद करायची असेल तर आपल्याला अगोदर तिचा प्रश्न काय आहे हे बघायला लागेल। मुळातच स्त्रिया हा कुटुंब आणि कायदा याच्यामध्ये अडकलेल्या आहेत। कुटुंबाचा विचार केला तर त्यांना स्वतःला सहन करावं लागतं आणि कायद्याचा आधार घेतला तर कुटुंबाला मुकावं लागतं। अशा कात्रीत त्या सापडतात। मी इथं असेच म्हणेल की फक्त की जर माझ्यावरती काही अत्याचार होतोय किंवा माझ्या घरामध्ये राहणं जर मला असहाय्य होतंय तर किमान काही करणे अगोदर या गोष्टीची वाच्यता मी कुणाकडे तरी करायलाच हवी। ते माझं माहेर असू दे किंवा माझी मैत्रीण असू दे किंवा आता नाशिकमध्ये आम्ही थोड्याफार फरकाने असं सुरू केलंय की व्हेंटिलेशन ग्रुप, म्हणजे तुम्हाला जर कायद्याचा आधार घ्यायचा नाहीये पण तुमच्या मनातलं दुःख जर तुम्हाला बोलायचंय, मोकळं व्हायचं आहे तर तुम्ही असं दुःख कोणाकडे तरी बोलायला हवं। त्याच्यातून अनेक मार्ग निघू शकतात आणि मग तुम्ही ठरवू शकता की हे मला कुठपर्यंत सहन करायचं आहे किंवा माझ्या इतर क्षमतांचा विचार करून मला आता घराच्या बाहेरच पडायचं आहे। त्याच्यानुसार याच्यावरती कायमचा बंदोबस्त करता येऊ शकतो। हा संस्थेचा किंवा काउन्सिलरचा हा निर्णय नसतो, हा प्रत्यक्ष त्या व्यक्तीचा निर्णय असतो की मला काय करायचंय। त्या व्यक्तीला मदत मात्र अनेक पर्यायांची ती संस्था किंवा काउन्सिलर मिळवून देऊ शकते। सुलभा मॅडम, बरोबर आहे। आपण पुण्याच्या स्टुडिओमध्ये जाऊया। अर्चना मोरे तिथे आहेत। मॅडम, तुम्ही मासूम या प्रकल्पांतर्गत काम करता आहात। पुण्यामध्ये अशा स्वरूपाचे व्हेंटिलेशन ग्रुप्स आहेत का आणि त्या संदर्भात आम्हाला काय माहिती द्याल? प्रत्येक संस्थेमध्ये मगाशी मी जे सांगितलं की ही जी सल्ला केंद्र चालतात या ठिकाणी असे काही हिंसापीडित स्त्रिया एकत्र येऊन एकमेकींना सांगू शकतात, मदत गट करू शकतात आणि तशी सोय पण असते। मी मासूमची जी माहिती देत होते की मासूममध्ये जे आधार गट तयार होतात, आधार गटाची पूर्वतयारीची पहिली जी स्टेप असते त्याच्यामध्ये हिंसाग्रस्त स्त्रियाच एकमेकींना आपली माहिती सांगतात। आमच्या संवाद या कौटुंबिक सल्ला केंद्रामध्ये अनेक हिंसाग्रस्त स्त्रिया येतात आणि आम्हाला चांगलं असं वाटतं की सल्लागार मदत करतच असतात, त्याच वेळी त्या एकमेकींशी पण बोलून मन मोकळं करत असतात। आम्ही हिंसाग्रस्त स्त्रियांचा मेळावा सुद्धा घेत असतो, त्यात पण एकमेकींचे दुःख एकमेकींना सांगायला संधी मिळत असते आणि फक्त दुःख सांगणं आणि रडणं इतपत हेतू असतो असा नाही, तर दुसरीनी आपल्या आयुष्यात काय लढा दिलाय, हिंसेच्या विरोधात काय प्रयत्न केलेत त्याच्यातून प्रेरणा पण एकमेकींना मिळत असते, धाडस वाढत असतं आणि थोडंसं ओझं कमी होत असतं की नाही, मी एकटी नाहीये, माझ्या आजूबाजूला इतर अनेक अशा हिंसाग्रस्त स्त्रिया आहेत की त्यांना पण असा त्रास होतोय आणि त्यातनं बाहेर पडतायत। त्यामुळे याच्यातनं बाहेर पडायला एक ताकद जी मिळते ती अशा केंद्रांमधून आणि व्हेंटिलेशन ग्रुप्समधून मिळत असते। बरोबर आहे अर्चना मॅडम। आणि जसं आपण बघितलं की आज आपल्याकडे 2 गेस्ट होता या संदर्भात बोलण्यासाठी। कौटुंबिक हिंसाचार या विषयावर आपण आज चर्चा केली, त्यासाठी आपल्याबरोबर पुणे स्टुडिओमधून अर्चना मोरे होत्या, त्यांचेही आपण आभार मानूया आणि नाशिक स्टुडिओमधून सुलभा शिरताटे होत्या, त्यांचेही आपण आभार मानूया। आजच्या डिस्कशनमधून एकच मुद्दा प्रामुख्याने समोर आला, तो म्हणजे हिंसा किंवा अन्याय सहन करत बसण्यापेक्षा आपण सजग असणं, चर्चेतून आपण एखादी तक्रारीचं आपण त्याच्यावर निरसन करू शकतो आणि या संदर्भात अनेक संस्था कार्यरत असतात। पोलिसांकडे जाण्याची आपल्याला कौटुंबिक हिंसाचार कायद्याकडे आपल्याला संरक्षण मिळू शकतं। सतत आपल्याला आणि जसं आपण म्हटलं की पुण्याच्या आपल्याला एक हेल्पलाईनचा नंबरही मिळालेला आहे, तोही आपण लिहून घेऊ शकता। 9421016006 हा नंबरही आपल्याकडे आहे आणि या संदर्भात आपण न्याय मागणं ही सर्वात जास्त महत्त्वाची गरज या घडीची